महाबोधी महाविहार आणि देशातील ब्राह्मणांच्या ताब्यात असलेली सर्व बौद्ध स्थळे ताब्यात घेण्यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क मोठी चळवळ उभी करणार असल्याची माहिती बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे प्रशिक्षक अमित नरवाडे यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलशी बोलताना दिली। बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कतर्फे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाअंतर्गत वर्षावास प्रारंभ दिनानिमित्त कोल्हापूर विचारेमाळ पंचशील भवन येथे धम्म प्रचारक प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले। यावेळी माजी कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, नामदेवराव कांबळे उपस्थित होते। आज बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून आज या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धम्म प्रचारक प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे धम्म प्रचारक प्रशिक्षण शिबिर मोठ्या प्रमाणावर यशस्वीपणे संपन्न होत आहे। आज तुम्ही पाहिलं की अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या ठिकाणावरून तहसीलमधून कार्यकर्ते पश्चिम महाराष्ट्रातून या प्रशिक्षण शिबिराला आलेले आहेत। या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं बौद्ध धम्माची चळवळ उभी राहण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये केवळ मात्र महाबोधी महाविहारच नाही तर जेवढेही बौद्ध धर्माची स्थळं आहेत ज्याच्यावर आज ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे ती सर्व स्थळं ब्राह्मणांच्या आणि ब्राह्मणवाद्यांच्या कब्जातून काढून टाकण्यासाठी आणि बौद्ध लोकांच्या हातात ती येण्यासाठी आम्ही एक मोठी धम्म चळवळ उभी करत आहोत आणि या धम्म चळवळीची तयारी म्हणूनच हे प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी होत आहे। आमच्या लोकांमध्ये एखादी चळवळ करत असताना एकमेकांमध्ये कोऑपरेशन, कम्युनिकेशन आणि सहकार्याची भावनेचा अभाव आहे आणि या असहकार्यतेच्या भावनेतून एकमेकांवर वादविवाद आणि अविश्वासाच्या भावनेतून हे सगळं अयशस्वीतेकडे जात आहे। आज आमचं बामसेफ जी मदर ऑर्गनायझेशन आहे त्याच्या अंतर्गत देशभरामध्ये आमचं नेटवर्क आहे। आम्ही त्या नेटवर्कच्या आधारावर येणाऱ्या काळामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये लाखो लोकांचा मोर्चा येणाऱ्या काळात काढणार आहोत, ज्या माध्यमातून आम्ही यशस्वीपणे महाबोधी महाविहारचं आंदोलन यशस्वी करण्याच्या तयारीत आहोत आणि अवघ्या काहीच दिवसांमध्ये हा राष्ट्रीय स्तरावरचा मोर्चा महाबोधी महाविहार या ठिकाणी निघणार आहे। महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या अंतर्गत बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या राष्ट्रव्यापी देशव्यापी जागतिक व्यापीच्या संघटनेमार्फत आज जे आपण प्रशिक्षण शिबिर घेत आहोत या प्रशिक्षण शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून माननीय इंजिनियर अमित नरवाडे साहेब उपस्थित राहिले, याबद्दल त्यांचं आभार। उद्घाटक म्हणून माननीय इंजिनियर कोलप साहेब तसेच डॉक्टर सूरज पवार साहेब हे या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचंही आभार। आणि या कार्यक्रमासाठी हे जे विहार आम्हाला ज्यांनी उपलब्ध करून दिले असे आमचे कार्यकर्ते आमचे धम्मबांधव माननीय अमित कांबळे यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं, त्यांचंही आभार। त्याचबरोबर लॉर्ड बुद्धाचे आपले आभार। धन्यवाद। जय भीम, जय बुद्ध, जय भारत।